वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. आपल्याला देखील विनंती असेल कारण आपलं महाराष्ट्र मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये आपण या मातीशी निगडीत आहोत. आपली महाराष्ट्र सातत्याने एकच प्रेरणा देतीये ही आपली संस्कृती जपली जातीये म्हणजे अतिथी देवो भव. सर्वांचं पाहू शकाल या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. चला दोन्ही टीम्स आपला टूलमात या ठिकाणी नक्कीच आपला 12वा खेळाडू आमच्यासोबत जॉईन करायचा आहे. त्यानंतर मॅचला सुरुवात असेल. आजचा दिवस आपण जर पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे आणि खऱ्या अर्थानं वर्षाचे 364 दिवस आपण या स्पर्धेची खऱ्या अर्थानं वाट पाहत होतात. वेट अँड वॉच तो मात्र 1 मार्च आणि 2026 चा दिवस पाहतोय. एक भव्य दिव्य दिमागदार दर्जेदार क्रिकेट संयोजन आपण पाहू शकाल भिवंडी विभागातील. कारण सातत्याने म्हणतात ना की टेनिस बॉल मात्र सुरेख दिवस आलेत आणि या टेनिस बॉलनं आज म्हणजे ग्रामीण क्रिकेटला सर्व काही स्वप्न दिलेत. की ग्रामीण क्रिकेट आपण पाहू शकाल की ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला बॉल जो डिलिव्हर झाला पालघर जिल्ह्यातील आणि पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली ती मात्र 16 ऑक्टोबर या दिवशी. पण त्यानंतर 2025 वर्ष कंप्लीट झालं. पण त्या 2026 ला सुरुवात झाली. नूतन वर्षामध्ये आपण पाहतोय खूप साऱ्या स्पर्धा देखील नाईट स्पर्धेमध्ये थोड्याच दिवसात तुमच्या अनुभवाला मिळतील. कारण केंद्रीय ट्रॉफी देखील बाकी आहे ज्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते आणि खूप साऱ्या स्पर्धा जे आपण पाहतोय. चला थोडंसं आपण स्पीडअप करावं लागेल कारण आजचं शेड्यूल आपण पाहतोय 5 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्यात. मी अगेन्स्ट मी विनंती करतोय ऑफिशियल पंच म्हणून ज्या ठिकाणी चला स्पीडअप करा. बॅटर पाठवायचे लोकरादेव संघाचे सलामीचे बॅटर आपण पाठवा मैदानाच्या आतमध्ये समोर पाहू शकाल देखील स्वरूप जे आपण प्रवेश एंट्री पाहतोय प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय खांडपेकरांचा आणि इस मैदान आपण पाहू शकाल की पाहू ज्यातील पाहायला मिळतीये आणि एसके नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आज खूप साऱ्या चर्चेमध्ये राहणार आहे. आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर ऑफिशियल पंच म्हणून आपल्यासोबत आपण जॉईन केलेत. आपण पाहू पहिल्या मॅच करता गेम इज ऑन इन ऍक्शन टू टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साइड आपण पाहिलं शकाल नक्कीच विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट ब्रह्मदेव पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वर त्याला पहिलेच स्पीड जे मेंटेन पॉवर पे करता हाताळण्याकरता बॉलिंग स्टँड वरती पाहू शकाल जगदीशला पण पाहतोय आणि दोन्ही बॅटर त्याच्याकडे म्हणताना स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बिग बॅटर एबन जोडी पाहू शकाल क्रिकेट पाहायला मिळतीये लोकरादेवींच्या टीम कडनं पंडित आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर महेश
चला मॅचला सुरुवात करा आणि कोणी आपण मॅच स्टार्ट असताना बाईक किंवा मात्र नक्कीच कोणी घेऊन ग्राउंड मध्ये येऊ नका आणि इथे जाऊन देखील नका. बॉल इथनं चॉईस करायचा आहे या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय, कारण तुम्ही नियमांचं पालन जेव्हा कराल ना तुम्हाला इथे मात्र मॅच स्टार्ट होण्याआधी जेव्हा दोन्ही कॅप्टन टॉस करता येईल ना टॉस बॉक्स मध्ये तेव्हा इथे मात्र बॉल चॉईस करा. इथनं तुम्हाला चॉईस बॉल दिला जाईल कारण वेळ खूप महत्वाची आहे. फडतो ना टाइम इज मनी, मनी इज टाइम. चला मॅचला सुरुवात. इन ऍक्शन पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चला स्टार्ट करायची आहे. 11:47 पाहतो. 1 मार्च 2026 दिवस, 18 वर्ष आणि भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. होली निमित्त हा सण या मात्र खांडपे गावात सुरुवात होतोय. पहिल्या दिवसाकरता सर्वांना मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि खांडपेकरांचं मी व्हाईस ऑफ ठाणे, व्हाईस ऑफ पालघर, व्हाईस ऑफ केल्टर गणेश पांडव तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा अभिषेक इथे मात्र मॅचला सुरुवात झाली आहे. यस ओके. आपण पाहू शकाल संदीप पाटील ऑफिशियल पंच म्हणून आणि देविदास पाटील आपले स्क्वेअरचे पंच म्हणून काम करतात. आगेच झालाय पहिला बॉल डिनर होण्याकरता खांडपे प्रीमियर लीग 2026 चा पहिला बॉल राईट ऑन. आपण जर पाहिलं तर फुल इनचा बॉल पाहायला मिळाला. म्हणजे पहा एका साईडने म्हणतो ना क्रिकेटमध्ये काय महत्वाचं आहे, प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. एक बाय स्वरूपाने दर्शवलं गेलं पंचानं. या ठिकाणी संदीप पाटील आपल्याला दर्शवताना एक्सपिरियन्स असो बेस्ट टीचर, अनुभव म्हणजे सर्वात मोठी गुरु किल्ली आहे आणि क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. इथे पहिला बॉल आपण जर पाहिलं बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर पंडित आणि त्याच्या साथीला महेशला पाहतोय. एक बाय स्वरूपानं स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. 1 बॉल 1 रन्स. बॉल क्रमांक 2 पुढे शकता आपण पाहू शकाल. शेवट चांगलं क्रीज तेवढ्या छान पद्धतीने मात्र लेंथ केली जाते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण खूप सारे बॉल पाहिलेत. म्हणजे पहिला बॉल डिलिव्हर झाला टेनिस म्हणून नाव, त्यानंतर आपण कॅप्टन म्हणून पाहिला, पण त्यानंतर या स्पर्धेकरता भेवटीमध्ये निव्हिया म्हणून पाहतोय आणि सध्या तरी 77 हे ब्रँड देखील पाहतोय. म्हणजे खूप सारे बॉल आता टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. एसके नेटवर्कच्या माध्यमातून एक चांगली क्लॅरिटी, एक चांगलं व्हॉइस ते मोठा सो खेळायचा होता तरी ड्राईव्ह करता पाहू शकाल. स्वतः फॉलथ्रू मध्ये गुड फील्ड डिलिव्हरी खूप चांगली आहे. लेन देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती असताना गोलंदाज मिस्टर जगदीशला आपण पाहतोय. जय प्रामन देवकडनं 80% आपण जर पाहिलं तर नार्विनचं कॉल जिंकल्यानंतर आपल्या मनासारखं सर्व काम करणं आणि आपल्याला नक्कीच तिथे साथ दिली जाते. इथे बॅकवर्ड खूप चांगला होता. हलक्या तर पुश करायचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँडचा वापर पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं इथे मात्र नक्कीच धावसंख्येची टोटल आपण जर पाहिली तर 2 या धावसंख्येवरती आहे. शैल लोकरादेव टीम आपलं वाटिंग करताना पाहायला मिळतीये. वाटेवरांचं आपण पाहू शकाल मुख्य मंचावरती स्थानापन्न झाले, त्यांच्या शुभ आपण पाहायला मिळाला. या विभागातील सर्व उद्योजक पाहू शकाल. त्यानंतर गावातील पहिली व्यक्ती सरपंच मॅडम यावेळी स्टेप आउट केला, पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. इनटू द कॅप्टन द बॉल निघून चाललाय. सरळ आपण पाहू शकाल 2 डिस्टन्स बॉल निघून जाईल. पहिला चौकार आलाय. इथे मात्र खांडपे प्रीमियर लीग चौकार 4 धाबा. धन्यवाद डीजे. 8 टीम्स आपण समोर जर पाहिलं तर स्वर्गीय पेंडू मारुती पाटील स्टँड तुम्ही पाहतात. जे स्टँड त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल की उभारलं गेलंय. त्यासोबत आपण जर पाहिलं तर स्वर्गीय निशा मगन पाटील स्टँड आपण पाहताय. खूप साऱ्या आठवणी आहेत कारण आपल्या चित्रपटाला अंश पण नाहीये. यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं. आता फेस देखील सुंदर होता पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. लाईक बाय स्वरूपाने पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी आम्हाला दर्शवताना पण संदीप पाटील पाहतोय. पहिला स्पेल कंप्लीट झालाय आणि पहिल्या स्पेल मध्ये म्हणतात ना की सिद्धता खूप महत्वाची असते. 6 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पॉवर प्ले षटकामध्ये पाहू शकाल धावसंख्या आपली जाऊन पोहोचती आहे ती मात्र 7 या धावसंख्येवरती. येणारे अजूनही आपण पाहू शकाल की 6 ओव्हर्स मध्ये खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. खूप सारी मेहनत घेतली आहे आयोजनाच्या माध्यमातून. जर्सी देखील तुम्ही पाहतात. त्यानंतर खांडपे प्रीमियर लीग 26 तुम्ही टॉस बॉक्स पाहू शकाल. ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आणि शाखा प्रमुख आपण पाहिलं तर उद्योजक ओळख या विभागामध्ये सोन्या अंबू पाटील, त्यांचे सुपुत्र आपण पाहिलं तर शैलेश सोन्या पाटील उद्योगपती पाहू शकाल युवा. त्यानंतर दीनानाथ सोन्या पाटील हे तुम्ही स्थान पाहतात. सर्व पत्र सहानुभूती समोर आपण पाहिले तर भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार आपण पाहतोय. सरबाडी शांताराम मोरे साहेब यांचा सिम्बॉल तुम्ही पाहतात. सर्वांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे
आणि पहिल्या स्पेलला सुरुवात झाली थोडंसं उशिराने सुरुवात काय मित्रांनो, कारण मांडेकरांचं आगमन, मग खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज आपण पाहू शकाल. आमचे साथी कॉमेंटेटर समालोचक आपण जर पाहिलं तर सबीर ठाकरे याने जे फॉर्मॅलिटी कंप्लीट केली आहे पहिल्या दिवसाकरता, जो अगेन्स्ट पाहायला मिळाला, ग्रँड ओपनिंग देखील पाहायला मिळाली. आणि खूप साऱ्या ज्या आपण फॉर्मॅलिटी पाहतोय इथे कंप्लीट केल्या जात आहेत. और क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज पंकज. फ म्हणजे प्रेरित, क म्हणजे कौशल्य आणि झ म्हणजे जबरदस्त, या 3 अक्षरांचा वापर तो आता मैदानाच्या आतमध्ये करेल. बॉलिंग मार्क वरती आहे. नुकताच आम्ही खासदार ट्रॉफी कंप्लीट केली आहे आणि एक भव्य दिव्य स्पर्धा जी मात्र भिवंडीकडनं पाहायला मिळाली. असा पहिला दिवस जर असेल तरी मनापासून मी आभार मानेन खंडपेकरांचं. पहिल्यांदा तुम्ही अमनचा आवाज, इथे मात्र परफेक्ट बॅकवर्ड स्क्वेअरली टिपला बॉल निघून चालाय. पंच दर्शव इथे मात्र नो बॉल आणि प्लस आपण जर पाहिलं तर या टोटल 5 जमा फ्रीड्स नक्कीच हा सिग्नल इथे जारी केला गेलाय. पहिला नो बॉल पाहायला मिळाला. 5 धावा आणि 5 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 12 या धावसंख्येवरती आहे. फ्रीडचा बॉल आहे पण सुद्धा खेळावा लागेल कारण विकेट फक्त रनआउट स्वरूपाने असेल. आता इथे बॅटर पण पाहू शकाल की सायकल एंड वरती आहे. आशीर्वाद नाबाप्रमाण दमखम नाबाप्रमाण इथे मात्र साथ द्यावी लागेल कारण तुमच्याकडे असणारी टेम्परामेंट, तुमच्याकडे असलेली कॅपेबिलिटी, तुमच्याकडे असलेली एनर्जी आणि सर्वात मध्ये क्रिकेटमध्ये काय तर फिटनेस ॲज अ इम्पॉर्टंट, सर्व गोष्टीचं तुम्ही सातत्याने पालन करत राहा. पहा तुम्हाला क्रिकेट पत्रिका खेळताना पाहायला मिळेल. आणि सर्वात पहिलं वाक्य आहे सायलेंट, हे क्रिकेट खूप महत्वाचं असतं. पहिला बॉल इथे खूप चांगल्या पद्धतीनं फ्रीडचा बॉल फुटा स्ट्रोक मध्ये इथे मात्र पाहिलं नाहीये. नजर अटी दुर्घटना घडी. विकेटचं बदल, विकेट क्रमांक आपण बघू शकाल 2. मिस्टर बिग बॅटर महेशला परतावा लागेल. का बॉट आहे चला जरा थोडस बॅटर घाई करायची आहे. विकेट क्रमांक आपण पाहिलं तर 2 विकेट लॉस ऑफ. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. लेंथ खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल, लाईन आपली पाहू शकाल आणि क्रीज वरती आपण पाहू शकाल की 2020 पासून क्रिकेट बदललं गेलं. ग्रामीण आपण 2020 पर्यंत 18% माती विकेट्स पाहिली होती. आता क्रिकेट जसं बदललं गेलं अतिशय प्रबल देखील झालं. मग या खानपे प्रीमियर लीग मध्ये पहिली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतीये. 8वं वर्ष असताना ही सातत्याने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. हलक्या तर खेळायचं होतं. पेस सुंदर पाहायला मिळाला. पेस होतं टायमिंग आणि चेस होतं टायमिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नव्यान आलाय अल्केशला पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज पंकज. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं स्वतःचं साम्राज्य स्वतःला निर्माण करावं लागतं. त्यानंतर सर्वांनी करण पाटील, त्यानंतर मुकेश पाटील यांचं मत या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपण देखील बाणानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. आपलं देखील या खानपे प्रीमियर लीग मध्ये पहिल्या दिवसामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या 4 धाब्याच्या मदतीनं ते म्हणजे तर वेट अँड वॉच या 2 शब्दाचा वापर करावा लागेल. कारण अग्रेसिव्ह पद्धतीने खेळा तर कुठे बॅकफुटला जाल, सायलेंट खेळा तर खऱ्या अर्थानं मध्ये क्रिकेट तुम्हाला सर्व काही देऊ शकेल. सप्ट्यांचा वापर केला, पुन्हा एकदा डिफेंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. एसा कव्हर बॉलला निघून चाललाय अलाउंड कार्पेटनं. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड 2 पुढे सरकून जाऊन पोहोचेल. 2 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिलं तर नक्कीच लवकर देव आपण पाहायला मिळते 18 या धावसंख्येवरती आहे. आज पुन्हा एकदा खूप मोठा दिवस असणार आहे कारण सुपर 8 ची अंतिम मॅच पाहायला मिळणार आहे. थोडासा चांगला बॉल इथे गॅप मध्ये परफेक्ट पाहू शकाल. अट्रॅक्शन पाहायला मिळते आणि तू या पाहू शकाल. तंत्रशुद्ध फलंदाजी, टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टायमिंग आणि टी म्हणजे टेक्निकल. चौकार आणि या 4 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती.
दोन ओव्हरचा खेळ इथे आपण जर पाहिलं तर कंप्लीट झालाय आणि दोन ओव्हर्स नंतर आतापर्यंत धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर फलकावरती आहे 22 प्रतिषटकामागे पाहायला मिळतीये. पुढे चांगल्या पद्धतीने बॅटफंडा खेळायचा प्रयत्न केलाय. स्क्वेअरला बॉल निघून चाललाय. फाईन डिप तेवढं मध्ये मैदान थोडंसं आपल्याला घातक पाहायला मिळते. मिड ऑफ असेल, ऑन साइड असेल, त्यानंतर पाहू शकाल लॉंग ऑन असेल, स्क्वेअर असेल, फाईड असेल, इसा कव्हर असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, एक पूर्णपणे क्लिअर आहे. आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत दोन ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळतीये ती मात्र जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. येणारे अजूनही 24 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. दोन स्पेल आपण पॉवर प्लेची पाहिली. कंपल्सरी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. ज्या नियमांचं पालन आपण करतोय ना, 4 खेळाडू जे मात्र आता मैदानाचे तुम्हाला मात्र पाहायला मिळतील. अशा पद्धतीने इथे मात्र नियमांचं पालन करावं लागेल. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात. अल्केशला पाहतोय आतापर्यंत नास्तायक एंड वरती उभा होता. आता स्ट्राईक मिळतीये. तसं की टोटल तुम्ही जर पाहिली तर प्रतिषटकामागे 12 ची पाहायला मिळतीये. 24 रन्स, 2 विकेट लॉस ऑफ. चांगला सो खेळला इथे मात्र कव्हरला खेळायचा प्रयत्न असता. कव्हरला बॉल निघून चाललाय. फील्ड देखील त्यात पद्धती पाहायला मिळते. म्हणतात ना की ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी रहस्य असतं क्रिकेटमध्ये देखील आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ना ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही वर्षामध्ये काय केलंय याला महत्व नाहीये. तुम्ही एका दिवसामध्ये काय करू शकता याला महत्व आहे. आणि क्रिकेटमध्ये वर्तमान काळ हे खूप डिपेंड करतं. तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं होतं, भविष्यात काय करणार आहात त्याला महत्व नाहीये. म्हणून सेकंद ॲज अ इम्पॉर्टंट क्रिकेट. ते क्रिकेट कोणतं असू द्या, तुमचं ग्रामीण असेल, ओपन असेल, लेदर क्रिकेट असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, अशा पद्धतीने आपण पाहतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं 25 या धावसंख्येवरती 6 ओव्हर्स मध्ये 36 बॉल अँड फर्स्ट अगेन्स्ट समन गेम पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथे मात्र स्टँड करायचा प्रयत्न होता, फुटवर केलं नाही. या जाग्यावर खेळायचा प्रयत्न आणि बॅटनं आता लेंथ खूप चांगली थोडंसं मध्ये दूरवरती ठेवलं गेलंय. प्रत्येक बॅटरच्या स्टँडच्या विरुद्धचा बॉल आपण पाहतोय. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे ना, आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं नाईस गोलंदाजी आहे. लेन चांगला आहे, टप्पा देखील चालू पाहायला मिळतोय आणि स्वतःवरचं नियंत्रण हे देखील आपण पाहतोय. बाकडचा बॉल अक्षरशः हुक करण्याचा प्रयत्न केलाय. लाईनला खूप चांगल्या पद्धतीनं 98% आपण पाहतोय प्रसिद्धी मिळतीये. थोडंसं आता अग्रेसिव्ह पद्धतीनं आपले बॅटर यॉर्कर देखील मात्र फेकण्यामध्ये क्षमता पाहायला मिळतीये. एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. खूप सारे स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये कंप्लीट झाल्या. नुकताच मी म्हणलं की खासदार ट्रॉफी कंप्लीट झाली आहे. त्यानंतर पाहू शकाल की नाईट स्पर्धा देखील येते. बॉल इथे मात्र नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडंसं खेळायचं होता, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. म्हणतो ना पहिल्यांदा तुमची नजर ही मात्र खऱ्या अर्थानं क्षमतापद असली पाहिजे, तीक्ष्ण असली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही बॉल येत नाहीये तोपर्यंत बॅट फिरवणं हे खऱ्या अर्थानं मात्र क्रिकेटच्या विरोधातील बॅटिंग आहे. 3 तारखेपासून खऱ्या अर्थानं एसपी ट्रॉफी नाईट क्रिकेटचा धुमासन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी वंडरबॉय बिलोशीचा अभिनव पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे नाईट क्रिकेटचा थरार. चांगला बॉल आहे, हाफ साइड खेळायचा प्रयत्न केलाय. 30 सर्कल शॉट मध्ये फील्ड पाहायला मिळतीये. इम्पॉर्टंट आहे पॉईंटचे खेळाडू. अशा पण पाहू शकाल की आतापर्यंत मोठा सुख मारू दिला नाहीये बॉलिंग ट्रॅकवर. तसं गोलंदाज मग पाहतोय प्रथमेश अप्रतिमा आपल्या नामाप्रमाणे काम करतोय. लाईन चांगली आहे, लाईन आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लाईन कुठल्यापर्यंत ओर पिचचे बॉल फेकत नाहीये. अशा पद्धती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो प्रथमेश.
3 ओव्हर आतापर्यंत आपण पाहिल्यात तर ज्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात अजूनही आपण पाहू शकाल की या स्पीड मधील बॉल बाकी आहेत या साईड पाहू शकाल संदीप पाटील एक ऑफिशियल पंच म्हणून काम करतायत या पहिला मॅच करता ऑप्शनच्या पद्धतीने बरोबर बॉल पाहायला मिळत आहे इथे षटक क्रमांक 3 ओव्हरचा इथे खेळ कंप्लीट झालाय आणि दौसिका तुम्ही जर टोटल जर पाहिली तर मात्र येणार आहे अजूनही 3 ओव्हरचा खेळ मात्र बाकी 18 बॉल तुम्ही पाहिलेत 18 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील त्याआधी आपण घेऊयात छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा खांडपे प्रीमियर लीग 2026 त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता मुख्य मंचावरती पाहू शकाल मी म्हटलं गावातील पहिली व्यक्तिमत्व खांडपे चिंचोली सरपंच मॅडम मोनिका नितेश पाटील पण पाहतोय मुख्य मंचावरती सर्वाडीय युवा उद्योजक आणि पाहू शकाल नितीनजी शरद पाटील त्यानंतर ज्ञानेश्वर सुंदर पाटील उपसरपंच माजी खांडपे चिंचोली त्यानंतर भीमराव गजानन पाटील ग्रामसेवक त्यानंतर जितेंद्र आत्माराम पाटील यांचं देखील पाहू शकाल मुख्य मंचावरती त्यानंतर संदीप गजानन पाटील यांचं देखील या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच मुख्य मंचावरती वेळात वेळ दिली जाते त्यानंतर सोमनाथ अनंत पाटील शिक्षण प्रेमी पाहू शकाल त्यानंतर विनोद हरिचंद्र पाटील माजी सरपंच सर्वांनी आदरणीय हेमंतजी प्रकाश चोरगे धर्म प्रतिष्ठान अध्यक्ष त्यानंतर सर्वांनी आदरणीय प्रमोदजी हरिचंद्र तारे त्यानंतर विश्वास मोतीराम पाटील शाखा प्रमुख या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे कारण समाजसेवक हे मात्र कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो निस्वार्थीपणे जगणं हे सोपं नाहीये स्वतः जगा दुसऱ्याला देखील जगू द्या अशी प्रेरणा मध्ये सातत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळते त्याआधी घेऊयात ब्रेक देवत डीजेला संधी ऐकूयात सुमधुर संगीत धन्यवाद डीजे भव्य दिव्य आणि खरादार दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं अजून पाहू शकाल खूप सारी मेहनत आहे असं म्हणतात ना पेरतं ते उगवतं अच्छा बलिराजाला माहिती आहे नुकताच झालेलं पाहू शकाल की 6 महिन्याचा सर्वांनी आदरणीय अमोलजी सुदाम तारे यांचं मत या ठिकाणी आगमन झालंय युवा डान्सिंग डानो पर्सनॅलिटी आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर विलास गंगाराम पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आपण देखील मानानं सन्मानानं पहिला बिग ब्लास आलाय पहिला इथे मात्र पाहू शकाल बॉलला फेकून दिलं गेलंय टायमिंग प्रॉपर मनगडाचा वापर बॉल निघून चालला हवाई सबर खांडपे प्रीमियर लीग षटकार 6 धावा धन्यवाद डीजे पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे आपका स्वागत सरळ मात्र बॅकपडला जाऊन खऱ्या अर्थानं वेट अँड वॉच अँड सेट फायर मिस्टर बिग बॅटर स्ट्रायकर एंड विथ पाहतोय अल्केश षटकार आलाय आणि आघात झालाय पहिल्या षटकाराकरता खांडपे प्रीमियर लीगचा पहिला षटकार आलाय तो कोणाच्या बॅट मधनं आलाय हे विसरू नका मित्रांनो तो अल्केशच्या बॅट मधनं आलाय आणि 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती चांगली पार्टनरशिप इथे करावी लागेल कारण मी म्हटलं ना 6 ओव्हर्स मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप कारण करावी लागेल वेट करून खेळला गेलाय पुन्हा मिडलचा बॉल फेकून दिला बॉलला बॅक टू बॅक सेकंड षटकार क्या बात है मिस्टर अल्केश व्हाट बॅटिंग सुपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन षटकार 6 धावा धन्यवाद डीजे त्यानंतर आयोजकांकडून आमच्याकडे सूचना पोहोचते
चेंडू जर आपण या स्पर्धेबाहेर गेला षटकारण किंवा मात्र बॉल तिथे आला नाहीये तर तुम्हाला मात्र कोणती ओव्हर असू द्या नवीन बॉल दिला जाईल. मॅच कुठनंही स्टार्ट असू द्या नवीन बॉल तुम्हाला इथे मात्र आयोजनाच्या माध्यमातून दिलं जाईल. ह्या नियमाचं पालन तुम्हाला 3 दिवसामध्ये करायचं आहे. सुपर बॅटिंग अटॅक केला गेला आणि अटॅक मध्ये पाहू शकाल की अल्केश या नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घुंगवत आहे आणि त्याला थांबवणं इथे खूप गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर पार मिळतीये टीम आपण पाहू शकाल नक्कीच जय ब्राह्मणदेव पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये थोडंसं त्यांच्याकडनं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. मग त्यानंतर ओव्हर क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज सूरज त्याच्यावरती अटॅक केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या धावसंख्येवरती. हॅट कंप्लीट होईल क्या क्या बात है सुपर टायमिंग इसका कव्हर वरनं बॉल फेकून दिला गेलाय 6 धावा हॅट कंप्लीट केली आहे. सुपर बॅटिंग पाहायला मिळतीये. धन्यवाद डीजे षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि पहिला बॅटर ठरलाय खांडवी प्रीमियर लीगचा बिग बॅटर आज सुपर टायमिंग मिस्टर अल्केश. व्हॉट बॅटिंग क्या बात आहे. आणि या हॅट्रिकनं धावसंख्या आपण पाहिली तर वेगानं जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड इथे मात्र 6च्याच आकड्यानं 45 रन्स ऑन कार्ड. त्यासोबत आमचे स्कोरर जॉईन झाले आमच्यासोबत पाहू शकाल झिडके गावचं गोल्डन फिंगरमॅन पियुष पाटील. 45 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. ओव्हर क्रमांक 4 3 बॉल वरती मात्र 18 धावा. एक जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला. नो वेट अँड वॉच ओनली वन फायर. थोडस वेट त्याने दिला गेला. मी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं तुम्हाला क्रिकेट जर कधी खेळायचं आहे तुम्हाला सध्या स्वतः साम्राज्य निर्माण करायचं आहे. यावेळी चांगला बॉल आहे खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉकरचा बॉल अक्षरशः हुक करायचा प्रयत्न केला ऑन साइडला अलाउन द कार्पेट. एक सिंगल दुसऱ्या धाबीचा प्रयत्न 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाबीच्या सायन स्कोर कार्ड दोन्ही पुढे सरकून जाऊन पोहोचेल असं वाटलं होतं. जेव्हा 2 विकेट लॉस ऑफ झाल्या कुठेतरी मात्र आपण पाहू शकाल की लोकराज देव बॅकफुटला असेल. मग त्यानंतर अल्केश नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. त्याने वेट अँड वॉच थोडासा वेळ जाऊ दिला. थोडासा स्वतःला सेट केलं गेलं आणि सेट नंतर त्याच्याकडून फायर पाहायला मिळाली. हीच करायचं क्रिकेट मध्ये टेम्परामेंट आहे. कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे हे पाहिलं जात नाहीये. तुमच्या टेम्परामेंट किती पाहिली जाते. प्रॅक्टिस महत्वाची आहे. या लो फुटच बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने पिकअप केलंय बॉलला. इथे देखील पाहायला मिळेल. आता फील्ड झाली आहे 11 प्लेयरचं इम्पॉर्टंट क्रिकेट. ते क्रिकेट राहिलं नाही वन मॅन आर्मी. 11च्या 11 खेळाडू खूप म्हणतोय क्रिकेटमध्ये. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 आतापर्यंत बॉलिंग मार्क वरती आहे. थोडंसं अटॅकिंग मुवमेंट पाहायला मिळालं. 3 षटकार आले. त्यानंतर 2 धाबा अशा पद्धतीने आतापर्यंत 22 धाबा ज्या मात्र या 5 बॉल मध्ये कंप्लीट झाल्यात. आणि धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच लोकराज टीमची जाऊन पोहोचली आहे 2 विकेट लॉस ऑफ 49 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. अजूनही 13 बॉलचा खेळ शेष आहे. कारण आपण 36 बॉल अगेन्स्ट गेम स्टार्ट पाहतोय. इथे मोठासा खेळायचा आहे. शेड्यूल उंची जास्त घेतली लांबी कमी आहे. मिस टाइमिंग स्ट्रोक्स मतलब झेलला गेले कैरी फंस गई बड़ी मछली जाल में. बढ़िया विकेट यहाँ पर लॉस ऑफ होती हुई. संकेत याने घेतले इथे पण झेल आणि संकेतने संकेत दिलाय अल्केश बॅटरला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3. धन्यवाद डीजे. त्यानंतर आपण पाहतोय मुख्य मंचावरती थोड्याच वेळात उशिराने गाणे मात्र लेट अँड थेट पाहू शकाल ज्यांचं आगमन झालंय सरबाडी आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब. त्यानंतर शैलेश सोना पाटील पाहू शकाल नक्कीच अनवी मेडिकलचे प्रोप्रायटर. त्यानंतर राजन पाटील सरबाडी आदरणीय एक युवा डासिंग डॅनो पसनाडी. त्यानंतर मुकेश रामदास पाटील. त्यानंतर करण गुरुनाथ पाटील. त्यानंतर ज्यांच्याकडनं मुख्य व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था. मी म्हणतो ना की माणूस 21 दिवस मात्र जेवणाशिवाय राहू शकेल मात्र पाण्याशिवाय 21 दिवस राहू शकणार नाहीये. ते नक्कीच करण गुरुनाथ यांच्याकडनं आपलं मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आभार आभार. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रवींद्र शिल्पत पाटील यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय जयेश बालान पाटील या सर्व मान्यवरांचं आपण पाहतोय मुख्य मंचावरती आगमन झालंय. आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. त्यानंतर मुकेशजी रामदास पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये आणि खंडवे प्रीमियर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 2026. चांगलं बॅटिंग केली आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय.
3 विकेट लॉस ऑफ. आपण जर पाहिजे चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळतीये, कारण तुम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात जेव्हा चांगली कराल तेव्हा एंड देखील चांगला असू शकेल. असं अभिषेक म्हणतात ना की बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 5 या ठिकाणी प्रथमेश. स्पेल क्रमांक 2 पहिलं त्याने हाताळलं होतं, कारण एका गोलंदाजाला 2 ओव्हर दिल्या जातील. मात्र तुम्हाला 5 बॉलर्स या ठिकाणी यूज करावा लागतील, त्यांचा वापर तुम्हाला करावा लागेल. या स्पर्धेचा नियम पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आशीर्वाद स्वतःबद्दल नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. नवीन बॅटर प्रेमनाथ आपण नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. पहिला बॉल इथे मात्र इनसाइड कव्हर खेळायचं होतं. इनफिल्डच्या वरनं मात्र परफेक्ट डिफेंड पाहू शकाल. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल सिंगल आली आहे आणि या सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड 50 अर्धशतक कंप्लीट झालाय. तर नक्कीच अर्धशतकाकरता खेळाडू कक्ष स्टँड मधनं आपण जर पाहिलं तर नक्कीच श्री लोकरादेव टीमला विनंती करते जोरदार टाळ्या आपल्या वाजलाच पाहिजे, कारण अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा इथे आल्यात. 8 टीमला इथे प्राधान्य दिले. 8 स्पॉन्सर पण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्पॉन्सर म्हणजे भूमिका नाही आहे मित्रांनो, आर्थिक स्वरूपाने प्रबल शक्ती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचते. मी खऱ्या अर्थानं जेव्हा लीग असेल ग्रामीण क्रिकेट सातारा प्रत्येक तालुक्याने पोहोचतो ना जिल्ह्यामध्ये, तेव्हा वेगळे क्रिकेट हे अनुभवलंय या वर्षामध्ये. वाडा तालुका असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, नुकताच वसई तालुका आम्ही कंप्लीट केलाय. 5 तारीख देखील आम्ही वसई ग्रामीणला जॉईन होत आहे. भव्य दिव्य स्पर्धा शतांची चषक 2026 चांदी पाहायला मिळणार आहे. 55,000ची स्पर्धा आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळते. प्रमाण फील्ड करता पाहायला मिळते प्रेक्षकांच्या माहिती करता, आणि त्यांच्या आगीच तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच लोकरादेव तुम्हाला बॅटिंग करता पाहायला मिळते. इनसाइड कव्हर ते खूप चांगल्या पद्धतीने मिड ऑफ बॉल इथे मात्र स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सरळ मात्र निघून जाईल. इनटू द ग्राब इज क्लिअर. बॉल इज देयर. चौकार. धन्यवाद डीजे. 4 धावेच्याच सहाय्यानं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचले. 3 विकेट्स नंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच 54 54 रन्स ऑन कार्ड. 6 मध्ये 70 ते 70 प्लस नक्की जावं लागेल, कारण हे टेम्परामेंट पाहते थोडीशी हिट जाणवतीये. थोडंसं आपण मत उष्णता पाहत आहे, कारण नुकताच आपण म्हणते थंडीचा हंगाम कंप्लीट झाला मित्रांनो. आता मात्र उष्णतेची सुरुवात झाली आहे, कारण मार्च खऱ्या अर्थानं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे 4 महिने पण उन्हाळे खऱ्या अर्थानं जाणवतात. मग या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच म्हणतो ना की खऱ्या अर्थानं त्याला माझा सल्यूट आहे. यावेळी पेसचा वापर केला गेला. एक्सप्रेस पाहायला मिळाली. म्हणजे स्विंग नाहीये, स्लोवर नाहीये, एक्सप्रेसचा वापर केला गेला. बॅक बॅटरच्या विरोधात आपण पाहतोय, आणि ज्या पद्धतीने पेस तुम्हाला करावा लागेल त्या पद्धतीने तुम्हाला बॅटचा फेस देखील आणावा लागेल. बॅटचा फ्लो एक सुंदर असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला फेसिंग करावी देखील लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 5 त्यातील आता बॉल मध्ये कंप्लीट झालेत 3 आणि दर्शक टोटल्स मात्र पाहून पोहोचते. 54 चांगला सोकेळलाय. असा कव्हरला खेळायचा प्रयत्न केलाय. डाऊन दी ग्राउंड पाहतोय. एक सिंगल. प्रथमेश एक नाव नाहीये, स्वतःला ब्रँड म्हणून बनवतोय. तर म्हणतो ना नेहमीच लोकांना आवडतं ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल. लोकांना आवडतं ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल. स्वतःला आवडतं ते कराल तर ब्रँड म्हणून या जगामध्ये जगाल. कारण धावत्या जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये. स्वतःचं साम्राज्य स्वतःला क्रिकेटमध्ये निर्माण करावं लागतं. आज नुसतंच नाही नाव नाहीये, भिवंडी नाही तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कोरसेकर खऱ्या अर्थानं 8 ते 10 वर्ष त्यांचं क्रिकेट तुम्ही पाहायला जवळून. बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळते. खांडपे प्रीमियर लीग मध्ये आज पूर्ण गाव एकत्रित झालाय. आज वेळ देखील नसेल, कारण आज आपण पाहतोय नेट्स दुनिया आली, आणि त्यानं पाहू शकाल की ज्या पद्धतीनं चांगला सुखे खेळायचा प्रयत्न केलाय स्वतः फॉल थ्रू मध्ये. क्या बात आहे. फील्ड देखील शब्द पाहायला मिळते. हे सर्व गुण संपन्न मी प्रथमेशला पाहतोय. परफेक्ट ऑलराऊंडर. बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, मग फील्ड असेल, या सर्व गोष्टीमध्ये एक कॅपेबिलिटी स्वतःला खऱ्या अर्थाने घडवलंय. अंतिम बॉल बाकी आहे. बॉल क्रमांक 6 बॉल क्रमांक 30 आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग न्यू बॅटर सायकल 8 वरती असताना धावसंख्या टोटल आपण जर पाहिली 55. यावली सरळ स्टँड ऑन डिलिव्हर. परफेक्ट टायमिंगचा वापर. लाजवाब स्ट्रोक फेकून दिलंय बॉलला. इथे आलाय मात्र दर्जेदार दिमागदार खांडबे प्रीमियर लीग षटकार.
धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती 61 या धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे. 61 रन, 30 बॉल्स कंप्लीट. शेवटचे अंतिम 6 बॉल असतील. त्यानंतर नक्कीच नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय कानिफनाथ आणि जय महाकाल दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे या ओव्हर्स नंतर. आपण जर पाहतो नक्कीच खऱ्या अर्थानं 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. शेख कानिफनाथ आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल त्यांच्या विपक्षात जय महाकाल. दोन्ही टीमला माझी विनंती आहे आपले कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सने आलात तरी चालेल. तिथे साना पण नेक्स्ट मॅचची नाणेफेक तिथेच केली जाईल. मान्यवरांच्या शुभ असते. युग गोलंदाजी मार्क वरती आलाय. ओव्हर क्रमांक 6 अंतिम ओव्हर आहे आणि अंतिम ओव्हर मध्ये 15 ते 20 जमा झाल्या. तर इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन की एक चांगलं स्ट्रॉंगली जी भिंत उभी केली जाईल ती पाहायला मिळणार आहे. श्री लोकरादेव टीम कडनं चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर अल्केश बारीक पाहायला मिळाली. पण त्यानंतर नवीन बॅटर मैदान शात मध्ये आला. आपण नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय ज्याच्या बॅट मधनं एक जबरदस्त फायटिंग पाहायला मिळाली. आशीर्वाद. त्यानंतर आता सायकल एंड वरती न्यू बॅटर ज्याला साईक मिळतीये प्रेमनाथला पण पाहतोय. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय त्याच पद्धतीने अटॅक देखील पाहायला मिळतोय. लेन्स चांगली पाहायला मिळते. इथे ऑप्शनच्या बाहेर शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. व्हाईट बॉल ॲज अ गुड डिसिजन, परफेक्ट डिसिजन. आपण जर पाहिलं तर नक्कीच श्री ब्रह्मदेवचे ऑनर्स आपण पाहूच्या मुख्य मंचावरती आहे. उमेशजी पाटील, शशिकांतजी पाटील, त्यासोबत लोकनाथदेवचे ऑनर्स आपण जर पाहिलं नक्कीच नितीनजी पाटील, त्यासोबत आपण पाहतोय चांगली लेंथ आहे. इथे मात्र 1 बाउन्स असं मत दिलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती असताना अंतिम ओव्हर्स मध्ये अंतिम बॉल्स मध्ये येणारी धावसंख्या ॲज अ इम्पॉर्टंट श्री लोकनाथदेव टीम करता असेल. कारण स्कोर कार्ड आतापर्यंत 4 विकेट लॉस ऑफ 62. स्लिबर्ट खूप चांगला आहे. इथे स्विंग अँड मिस. व्हाईट बॉल. कारण हॉब्सनच्या खूप बाहेरचा बॉल आहे. जास्त थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केलाय. स्विंग चांगला होता. थोडंसं जास्त तिथं फिरवण्याचं काम केलं गेलंय. थोडं म्हणतो ना स्लोअरला म्हणतो तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला क्रेडिट करायचं असेल तर मैदान शॉट मध्ये लेंथ चांगली आहे. थोडंसं मात्र दिली जाते बॉलिंग ट्रॅक वरती असताना. अंतिम स्पीड मध्ये पाहतोय 62 धावसंख्या. चला नेक्स्ट दोन्ही कॅप्टन्स आपण जय कानिफनाथ आणि त्याच्या अगेन्स्ट जय महाकाल आपण टॉस करण्याकरता आमचे साथी कॉमेंट पोहोचतील. आणि 30 सेकंड त्यांचा सेकंड इनिंग करता तुमच्या पण त्याचा आवाज पोहोचेल. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी नक्कीच नाणेफेक करण्याकरता मी विनंती करतोय. दोन्ही कॅप्टन्स आपण पोहोचायचं आहे. भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा पाहायला मिळते म्हणजे टेनिस बॉल मध्ये. इथे आलाय चौकार आणि या 4 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचेल. 66 या धावसंख्येवरती. सासष्ट 66 धावा. आहेत. व्हाईट बॉल आहे. स्कोर कार्ड इथे मात्र पुढे सर्कल पाहतोय 67 या धावसंख्येवरती. 67 रन ऑन कार्ड आपण पाहू शकाल. 4 विकेट लॉस ऑफ. ऍक्शन झोन आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती असताना तुम्हाला कॉपी बुक स्टाईल पाहायला मिळतीये. इंटर क्रिकेटनं खूप सारे नियम आपल्या ग्रामीण क्रिकेटपर्यंत पोहोचवले आणि खऱ्या तर ग्रामीण क्रिकेटचा मित्रांनो अर्थच असा ग म्हणजे गगनात घुमणारा, म म्हणजे मनात जागा निर्माण करणारा आणि न म्हणजे नबाद कुणाला न ऐकणारा. हे माझं ग्रामीण क्रिकेट आहे आणि तुमचं सर्वांचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे. अंतिम स्पीड मध्ये आतापर्यंत बॉल कंप्लीट झालेत. 3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. 67 धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम ओव्हर. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा. याच्यानंतर
जय कानिफनाथ आणि जय महाकाल दोन्ही कॅप्टन्स आपण इथे पाहतोय मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी नक्कीच सनेबीचा कॉल केला जाईल. जय कानिफनाथ संघाचे कॅप्टन्स आपण या पुन्हा शिकता इथे मात्र नो बॉल कारण इथे खराब फील्ड देखील पाहायला मिळते. थोडं म्हणतो ना कुठेतरी चुकी आणि चुकी केल्यानंतर मात्र कुठेतरी त्याला सुधारणं खूप गरजेचं असतं. नो बॉल आल्यानंतर इथे मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे मात्र फ्री बॉल आपण पाहतोय पंच इशारा करताना पाहू शकाल आकाशाकडे मात्र नो बॉल जमिनीवरती पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच पाहतोय कारण मित्रांनो आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपण देवाकडे हाक मागतो आणि त्या संकटावरती मात करण्याची देवाकडे शक्ती मागतो आणि माझ्या क्रिकेटच्या मैदानी हे माझे ऑफिशियल पंच तुम्ही यांच्याकडे दाद मागतायत. फ्री बॉल परिपूर्ण फायदा घेईल का बिग बॅटर पाहू शकाल मैदानाच्या मी स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. आशीर्वाद क्षणे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली आहे. एक चांगला बॅटर पण पाहतोय ते चांगला लेंथ आहे फुल स्पॉटचा वापर केला गेलाय. आता विकेट जरी असेल तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि निसर्गाच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील हे खांडपे गाव विविध रंगाने भरलाय आणि रंगाचा आज मात्र होलीचा महोत्सव कारण भरतात रंग आणि खऱ्या अर्थानं दाटतात हृदय अशा पद्धतीने आपलं जीवन देखील आहे. पण आपण खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत राहा खरे आयुष्य पुन्हा मिळणार नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अग्रेसिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला बॅकफुटला गेलाय बॅकपिच करली टीम मध्ये बॉल पाहतोय एक सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल की काय थोडस वेट पाहायला मिळेल. तिसरा देखील प्रयत्न मात्र इथे थोडंच तपा शकाल जिथे बॉल कलेक्ट करण्यात पाहायला मिळते. पण आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल नक्कीच खऱ्या अर्थानं कारण ज्या पद्धतीनं मॅच आपण पाहतोय अंतिम ओव्हर्स मध्ये आणि अंतिम बॉल देखील बाकी आहेत. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. विकेट्स पाहायला मिळते विकेट क्रमांक पण 5 पाहतोय. 12:23 मांडेकरांचं आगमन पाहतोय मुख्य मंचावरती सर्व या विभागातील युवा उद्योजक त्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व या सर्वांचं पण आगमन सर्वांचं पण या थोड्याच वेळात मुख्य मंचावरती त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार माहिती शाल भगव वस्त्र आणि ज्याच्यावरती आपल्या महाराष्ट्र सिम्बॉल कारण स्वराज्य रक्षण करता 1960 साली माझ्या राजानं स्वराज्याला सुरुवात केली. पहिल्यांदा 7 किल्ले पराभूत झाले पण मात्र वेळ जाऊ दिला नंतर मात्र अखंड लढा निर्माण केला आणि त्यानंतर 365 किल्ले माझ्या राजानं खऱ्या अर्थाने जिंकले गेले. हा इतिहास आहे माझ्या राजाचा. सगळ्यात मागच्या दिशेनं अंतिम बॉल चला दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये पांडेकरांचे शुभ असते त्या ठिकाणी नक्कीच नार्मिक केली जाईल. मॅच क्रमांक 2 ऑप्शनच्या बाहेर अक्रॉस पद्धतीने खेळायचं होतं. मॅचचं लिडिंग एज इथे पण सरळ विसावलं गेले आणि विकेटचं बदल विकेट क्रमांक 6 षटक आपण जर पाहिलं तर 6 कंप्लीट झालेत आणि 6 नंतर धावसंख्या टोटल्स आपल्याला पाहायला मिळते. टीम आपण पाहू शकाल लोकरादेव जाऊन पोहोचली आहे. 73 विजयाकरता 74 36 बॉल and 74 in the match. जय ब्राह्मणदेव सर जय कानिफनाथ संघाचा कॅप्टन आपण धावत या. जय कानिफनाथ संघाचा कॅप्टन सर आपण मान्यवरांच्या शुभ असते त्या ठिकाणी नागरिकचा कॉल करणार आहोत. एका साईडनं पाहायला मिळणार आहे खांडपे प्रीमियर लीगचा सिम्बॉल त्यानंतर मी सर्वांनी आदरणीय एक गोड व्यक्तिमत्व की सोने अंबू पाटील यांना साहेबांना विनंती करते आणि त्याच्यासोबत त्यांचे सुपुत्र शैलेश सोन्या पाटील आपण दोन्ही व्यक्तिमत्व जाऊया टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये दोन्ही मान्यवर विनंती करते. नेक्स्ट मॅच एका साईडला पाहायला मिळणार आहे इन ऍक्शन टीम आपण पाहू शकाल जय कानिफनाथ संघाचा कॅप्टन्स आणि जय महाकाल चला मान्यवरांच्या शुभ असते मी सन्माननीय आदरणीय या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सोन्या अंबू पाटील आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहू शकाल नक्कीच शैलीजी सोन्या पाटील यांना मी विनंती करते की आपण या टॉस करण्याकरता. शैलीजी पाटील आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या टॉस करण्याकरता. नानीचा कॉल या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच जय महाकाल केपीएलचा कॉल होता मात्र नक्कीच इथे नानीचा कॉल जिंकला गेला. आपण जर पाहिलं तर नक्कीच जय कानिफनाथ टीमनं मी मान्यवर सोन्या पाटील यांना विनंती करतो की आपण स्थानापर व्हा आणि शिलशेट आपल्याला देखील विनंती करतोय त्याआधी नक्कीच
कैलास गंगरपडे यांच्याकडनं हे कोल्ड्रिंक्स आपण पाहू शकाल. नाईनचा कॉल जो जिंकला गेला त्या कॅप्टन करता आपण पाहू शकाल. एनर्जीची खूप गरज आहे कारण उठ देखील तेवढंच आपण पाहत आहे. मी मान्यवर विनंती करते की नक्कीच आपण स्थानापरवा त्यांना की आपण पाहतो आपल्यासोबत जॉईंट जय महाकालचे कर्णधार त्यासोबत आपण पाहू शकाल. नक्कीच शेखानी फनात नक्कीच सनारपीचा कॉल जिंकला गेला. काय निर्णय असेल छत्र निर्णय असेल स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि स्वतःच्या गावाबद्दल काय म्हणशील? खूप खूप छान आयोजन आहे. चांगलं चांगलं खेळ करू. छत्रीकडनं निर्णय घेतला गेलाय 6 ओव्हरमध्ये किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर भिवंडी ग्रामीण मधील आवडता खेळाडू कोण आहे की ज्याचा तू खूप मोठा फॅन आहेस पूर्ण भिवंडी ग्रामीण? भावेश पवार. ॲज अ बेस्ट आपण पाहू शकाल एक चांगलं उत्तर दिलं गेलंय कारण भावेश पवार सध्या तरी चर्चेत आहे. 8-10 वर्ष पाहतोय. नक्कीच नवीनचा कॉल दादा जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती आणि पूर्ण टीमचा निर्णय होता की पहिल्यांदा आपण बॅटिंग करूया. बॅटिंग करतात आणि बॅटिंग करणं मनासारखं घडतंय मनासारखं निर्णय मिळालाय. बॅटिंग करण्याकरता नक्कीच पहिल्यांदा पहिले सलामीचे बॅटर कोण असतील ज्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल? पहिले सलामीचे बॅटर आहेत 40+ असतील दोन्ही पण. त्यानंतर या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे. दरवर्षी ही स्पर्धा नेक्स्ट लेवलला जात आहे आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यात माझ्या गावासारखं दानशूर गाव कुठेच नसेल. तर नक्कीच खूप सारे बॅट्स आपण ऐकलीत. नक्कीच दोन्ही कॅप्टन्स करता खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी पाहू शकाल जय कानी फन्नात या टीमनं नक्कीच आपण पाहिलं तनवीचा कॉल जिंकला गेलाय आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट. त्यानंतर आपण जाऊयात आमचे साथी कॉमेंटर नक्कीच समीर ठाकरे आपल्यासोबत जॉईन आहेत. टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सो मच पांडव. या ठिकाणी काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. अगदी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्या व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सरपंच मॅडम मोनिकाताई नितेश पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि नितेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभस्य मोनिका पाटील मॅडमना आपण सन्मानित करायचं आहे. नक्कीच आपण खांडपे प्रीमियर लीग 2026 साठी आपली मोलाची उपस्थिती दाखवली आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर या सन्मानाकरिता आपण पाहतोय की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पट्टा तुम्ही पाहतायत आणि अनेक सन्मानांकरिता आपण शॉल देत असतो. परंतु या ठिकाणी एक वेगळी कॉन्सेप्ट आज खांडपे प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. त्यानंतर आदरणीय भीमराव गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मोठ्या प्रमाणात मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी येत असतात आणि त्यांचा सन्मान आपण दरवर्षी करत असतो. आदरणीय भीमरावजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नितेश पाटील यांच्या शुभ असा सन्मान. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जे सन्मान चिन्ह पाहतोय अजित अरुण तारे यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. स्वर्गीय अरुण हरी तारे यांच्या स्मरणार्थ हे सन्मान चिन्ह स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आदरणीय सोने अंबो पाटील यांचा सन्मान देखील येथे केला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले आहेत कुमार आकाश रतन पाटील राष्ट्रीय बजरंग दल ठाणे जिल्हा अध्यक्ष कैलासवासी रतन गदल्या पाटील यांच्या स्मरणार्थ ते सन्मान चिन्ह त्यांनी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. त्यांचे विशेष आभार आम्ही करतोय आणि आदरणीय सोने अंबो पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. चौऱ्याहत्तर धावांचं भलं मोठं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि आज आशीर्वाद न बॅटिंग केली वा आणि त्याला साथ दिली ती म्हणजेच आकेशनं तब्बल 73 धावा बनवल्या अल्केश आणि आशीर्वादच्या त्या जोडीनं. 74चं लक्ष. मान्यवरांना विनंती असेल की तो पट्टा आपण जर सोबत घेऊन जायचा आहे. त्यानंतर आदरणीय विनोद हरिचंद्र तारे माजी सरपंच यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नक्कीच विनोद हरिचंद्र तारे यांच्याविषयी म्हणायचं झालं तर आता नुकतंच खासदार चषक आपण जो बघितला होता नितेशजी पाटील यांच्याकडून त्यासाठी विनोदजी तारे यांचं देखील खूप महत्वाचं योगदान होतं आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदरणीय प्रमोद हरिचंद्र तारे नव्या एंटरप्राइजेस त्यांचा देखील सन्मान केला जाईल.
चला मॅच सुरू करायची आहे. पंच सलामीवीर आलेले आहेत. आकाजी रतन पाटील, अजित अरुण तारे यांच्याकडनं आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत. आणि एक वेगळी कॉन्सेप्ट आपण पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी. आणि जरूर हा पट्टा ज्या वेळेला गळ्यात तुमच्या असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या सोबत नडताना कोणी 1000 वेळा विचार करेल. विश्वास मोतीराम पाटील शाखा प्रमुख यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विश्वास मोतीराम पाटील यांचा सन्मान येथे करत आहोत. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असतो. प्रत्येक वर्षी केपीएलचं हेच तर खास वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळालंय. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि सलामीची जोडी आता मैदानामध्ये एंटर झाली. त्या अगोदर देवीदास पाटील साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे. 40+ कॅटेगरी मधून हे षटक असेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 74 धावांचं लक्ष असेल. देवीदास पाटील खरं तर टँकर या क्रीडांगणावरती पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय देवीदास पाटील साहेब, त्यानंतर आदरणीय शैलेश सोना पाटील अन्वी मेडिकलचे प्रोप्रायटर, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि 2 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्यानंतर आदरणीय राजन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि सर्व सन्मान आपण चेतन पाटील त्याचबरोबर नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. या दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न. 40+ चा बॅटर आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बॉल मागे निघालाय. जय ब्राह्मणदेव आणि जय लोकरादेव या 2 संघांदरम्यानची लढत आहे. मागच्या वर्षामध्ये आय थिंक जय ब्राह्मणदेव संघानं फायनल जिंकली होती. मुकेश रामदास पाटील खरं तर ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे, श्रावणी एंटरप्राइजेसचे, आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खूप मोलाचं योगदान आहे. फुल टॉस टर्न केला. सॉफ्ट हँड धावबाची संधी त्या ठिकाणी जरूर होती, परंतु सेफली पोहोचलाय तिथे बॅटर आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 5 धावा आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय मुकेश रामदास पाटील, त्यानंतर करण गुरुनाथ पाटील मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आम्हाला कॅप स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जय ब्राह्मणदेव संघ आपण विचार केला तर उमेश पाटील आणि शशिकांत पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि एका बाजूला जय लोकरादेव, ज्ञानदेव पाटील आणि सोमनाथ पाटील यांचा संघ. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 40+ चे बॅटर आहेत. 40+ चा गोलंदाज आहे. आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर बॅटरी मागे आणि गोलंदाजी मागे. त्यानंतर आदरणीय करण गुरुनाथ पाटील यांचा सन्मान होतो आणि त्याचबरोबर रवींद्र श्रीपत पाटील यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या दरम्यान बॉल हवेत. मिड ऑफला फिल्डर आहेत जरूर, पण बाउन्सनं बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत वेळ होती ती 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 6 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. खांडपे प्रीमियर लीग 2026 पर्व 8वं तुम्हाला बघायला मिळतंय. आदरणीय जयेश बाळाराम पाटील यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. जयेश बाळाराम पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. इथे देखील हलकीशी अपील करण्यात आली होती, परंतु इथे मिळेल 1 धाव. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय आणि
या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. भरपूर मोठं लक्ष सेट करण्यात आलंय. ज्या लोकरादेव टीमचा आपण विचार केला तर फलंदाजाने आज खूप चांगली कामगिरी केली. एका गावामध्ये 8 संघ तयार होतात, 8 फ्रँचायझी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे गावामध्ये क्रिकेटवर किती प्रेम आहे बघा. आदरणीय विलास गंगाराम पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विलासजी गंगाराम पाटील फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्सा कव्हरला फिल्डर येत आहेत. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलला स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आणि या एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. फक्त धावा झाल्या 8 धावफलकावरती आणि त्या इथे 40+ षटक संपलेलं आहे. त्याच्यामुळे आता 40+ बॅटर रिटायर्ड होऊ शकतो. त्यानंतर दिवेश रमेश पाटील यांच्याकडून आम्हाला स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत. दिवेश रमेश पाटील आपण आमच्या विवेक नक्कीच भोईर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विवेकजी भोईर आपलं मनापासून आभार. KPL सीझन 8 खांडपी प्रीमियर लीग 2026 मध्ये चला तर मला वाटतं की 40+ बॅटर रिटायर्ड झालाय. अस्तिक सीताराम तारे यांना देखील आपण सन्मानित करूया. अस्तिकजी सीताराम तारे यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. चला तर आता काही सन्मान जे आहेत आपण ओव्हर ब्रेक मध्ये घेऊया, कारण मॅच कडे फोकस होणं देखील गरजेचं आहे. बॅटर आला आता मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रेमनाथ वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि नेहमीच ग्रामीण खेळत असताना देखील प्रेमनं खूप सारा मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिलेल्या आहेत. आणि या वर्षामध्ये तर खांडपेकरांचा एक वेगळाच फॉर्म पाहायला मिळाला. आता सध्या ते नाईटची स्पर्धा एक जिंकून आले आणि त्याच्यानंतर फार मोठं सेलिब्रेशन गावामध्ये आपल्याला बघायला मिळालं. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज या दरम्यान बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय कवचच्या दिशेनं. 2 धावा सहजगती त्या ठिकाणी मिळतील. मला वाटतं की बॅटर योगेश रिटायर्ड झालाय आणि आता नवनाथ अजूनही मैदानात आहे. नवनाथच्या बॅट मधून या 2 धावा तुम्हाला बघायला मिळते. धावा झाल्या त्या धावफलकावरती 10 धावा. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर हा तर पहिला सामना सुरू आहे आणि जिथे पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. यावेळेला हवे ते बॉल आणि ते झेलची संधी आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मिडॉनच्या फिल्डरनं कॅस्ट्रॉपियर आणि फायनली बॅटर गेट्स अ सिंगलच्या सहाय्यानं आता स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळतील 11 धावा. 3ही दिवस प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे आपल्याला बघायला मिळतो. या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेताना, क्रीडा महोत्सवाचा आनंद घेताना आपल्याला प्रेक्षक वर्ग नेहमीच बघायला मिळत असतो. खांडपी प्रीमियर लीग हा जो टॉस बॉक्स तुम्ही पाहताय अन्वी मेडिकल त्यांच्याकडनं मला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. सोन्या अंबो पाटील, शैलेश सोन्या पाटील आणि दीनानाथ सोन्या पाटील यांचा मला विशेष योगदान टॉस बॉक्स त्यांनी प्रत्येक वर्षी लाभत असतं. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. सोडून दिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि पंच कळवतायत इट इज अ वाईड बॉल. मागच्या वर्षामध्ये देखील भिवंडीचे हॅट्रिक आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब येथे आवर्जून दाखल झाले आणि
त्यांनी देखील भरभरून कौतुक या स्पर्धेचं केलं. लावली अपील करण्यात आली आहे. अवसरच्या बाहेर हा देखील बॉल होता. रोशन थोडस चाचपळतोय. रोशनकडे तसे क्लासिकल फटके आहेत. आपण अनेक वर्षांपासून रोशनला खेळताना बघत आलो. वन ऑफ द ग्रेट क्लासिकल लेफ्टी बॅटर आणि थोडस अनऑर्थोडॉक्स बॅट पकडतो आपण. त्याचा बॅट पकडण्याच्या शैलीवर बघा, लक्ष केंद्रित करा. फार रेअरली असे बॅटर असतात. ओह, यावेळेला पुन्हा खोदवा टप्प्याचा बॉल आणि किक निर्धाव. एक मोठं बॅटल आहे, कारण समोर प्रेम पाटील हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि त्याच्या समोर रोशन पाटील आहे. म्हणजे मला वाटतं की दोन्ही टीमचे आयकॉन एकमेकांच्या समोर आहेत का. जय ब्राह्मणदेव वर्सेस जय लोकर्यादेव. प्रेमनाथ, ओ बॅट चिकट, बॉल अवेत. विकेट कीपर डाउन द बॉल, सॉफ्ट डिसमिसल, विकेट गॉन. बडी विकेट, वाघाची शिकार. आशीर्वादनं त्या ठिकाणी झेल पकडला आणि आशीर्वादनं आज काय बॅटिंग देखील केली. कौतुकास्पद कामगिरी आज आशीर्वादच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आणि चर्चा आपण करत होतो की एखादा कार्यक्रम म्हटलं तर गावकऱ्यांची साथ मिळणं गरजेचे. आणि आज कॅप्टन विजेंद्र यांनी देखील सांगितलं की आमच्या गावाचा विचार केला तर ठाणे जिल्ह्यामधील असं आमचं एकमात्र गाव आहे की जे दानशूर व्यक्तिमत्व त्या गावामध्ये. त्यामध्ये आदरणीय प्रकाशजी नकुल पाटील साहेब, शिवसेनेचे उपनेते, मोलाचं योगदान त्यांनी आम्हाला स्पर्धेकरिता दिलं. पंडितजी नकुल पाटील साहेब, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष, आदरणीय योगेशजी हजारे साहेब, शिव लॉजिस्टिकचे, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आदरणीय शांतारामजी मोरे साहेब, भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करू. साईनाथजी तारे साहेब, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख. हो, पुन्हा यॉकलेन अपील हलकीशी करण्यात आली होती. आता बॉल मागे निघालाय. एखादा चौकार मिळेल का? प्रयत्न तर होतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा आणि बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. चला, लोढा आला आणि प्रत्येक गावाचं आता शहरीकरणामध्ये विलिनीकरण झालं. चला, पंडितजी नकुल पाटील साहेबांकडनं रोख रक्कम आम्हाला 30,000 रुपये या स्पर्धेकरिता आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यानंतर योगेशजी हजारे साहेबांकडनं 31,000 रुपये आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये करण्यात आलंय. आणि भरपूर मोठं योगदान आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. या सर्वच व्यक्तिमत्वांचं, हे मान्यवरच मोठे आहेत तर योगदान नेहमीच मोठं असेल. आदरणीय प्रकाशजी नकुल पाटील साहेब, त्यांनी देखील आम्हाला 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. शिवसेनेचे उपनेते शांतारामजी मोरे साहेब, भिवंडी ग्रामीणचे आमदार, 25,000 रुपयांचं सहाय्य आम्हाला याच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आदरणीय साईनाथजी सखाराम तारे साहेब, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना, साईनाथ मामा तारे, यांच्याकडनं देखील आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपये आर्थिक सहाय्य लाभलंय. मोनिका नितेश पाटील, सरपंच मॅडम, ग्रामपंचायत कानपेठ चिंचवली, त्यांच्याकडनं देखील 15,555 आर्थिक सहाय्य आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलंय. आदरणीय विजयजी मारुती तारे साहेब, उद्योगपती खांडपे, यांच्याकडनं देखील आम्हाला 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि काव्या काका शंकर पाटील यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष देखील आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 20,000 रुपये रोख रक्कम हनुमानजी सुंदर पाटील साहेब, शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे,
त्यांच्या माध्यमातून आम्हाला 20,000चं सहाय्य लाभलंय प्रथम क्रमांकासाठी. आणि ज्ञानेश्वर सुंदर पाटील खांडपे उपसरपंच त्यांच्याकडनं आम्हाला चषक पहिल्या क्रमांकासाठी लाभलाय. आणखी एक चेंडू निर्धावाला थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज तुम्ही पाहता सध्याच्या घडीला दीपक आला. द्वितीय क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं कॅश प्राइज उमेशजी जयराम पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि स्वर्गीय जयराम नकुल पाटील यांच्या स्मरणार्थ चषक देखील त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे. त्यांचे विशेष आभार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची कड, मात्र बॉल आता निघून चाललाय सरळ गली रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. तृतीय पारितोषिक 5,000 रुपये आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये. आणि कुमार अजित साईनाथ पाटील ग्रामपंचायत चिंचोली खांडपेचे सदस्य आहेत, त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. स्वर्गीय बारकू कन्ना पाटील व जाईबाई बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील सरपंच मॅडम यांच्याकडनं चषक आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय पंकज आलाय, स्ट्राईक साठी चाच पळतोय. पंकजनं मागचं वर्ष गाजवलं होतं, अक्षरशः संपूर्ण स्पर्धा गाजवली होती. त्याच दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. एक्स्ट्रानं धावफलक आता पुढे जाताना 21-21. पुन्हा एकदा पुढे येऊन ट्राय करण्यात आल्या. बॉल येतो डीप मध्ये, कवसला क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त मिळेल एकच धाव. प्रयत्न करतोय नवनाथ एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा. आणि एका धावेने आता संघाची धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलेली आहे 22 आकड्यावरती. चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये शशिकांत गोपाल पाटील साहेब उद्योगपती खांडपे यांच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. खूप मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व आहेत आम्हाला या स्पर्धेकरिता. स्वर्गीय दिलीप गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ चषक देखील आम्हाला चतुर्थ क्रमांकासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो दीपक. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो, आज स्विंग करायचं होतं बॅटच्या आतली खडा. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आता सामना कुठेतरी हळूहळू आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय जय लोकऱ्यादेव टीमनं. जय ब्राह्मणदेव संघाला तर थोडस अडचणीमध्ये टाकलाय बॅटिंग करत असताना. सुरुवातीला फलंदाजी करत असताना चांगला टार्गेट सेट करण्यात आला. पुन्हा एकदा ट्राय करण्यात आल्या. बॉल येतो लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर वा, बघा अगदी त्या कामाचं मधनं आले. ही प्रॅक्टिस आहे दररोजची. आणि बघा तिथे एक जो रेड कपडा आहे त्याचा काय रूल, रेड जो कपडा आहे त्याच्यावरती जर चेंडू त्याच्या वर जर लागला तर सिक्सर, आणि त्या कपड्यावर लागला तरी सिक्सर आहे, आणि त्याच्या खाली जर लागला तर चौक. धावायचं का? इट्स ओके. आता काय गावातीलच खेळाडू त्यांना सगळ्यांना नियम माहितीच असतील ते. आणि मध्ये जी विद्युत लाईन आहे त्या तारेला जर चेंडू लागून झेल पकडला तर डॉट बॉल आहे का? इट्स ओके. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. दीपकचा पहिले 2 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर आला चौकार, तदनंतर पुन्हा एकदा आली 1 धाव, आणि त्याच्यानंतर सिंगल आणि डबल. एक व्हाईट बॉल सुद्धा त्या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळाला. 25 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उर्वरित 3 षटकाचा काही शिल्लक आहे. आणि समीकरण आपण बघतोय येणाऱ्या 18 बॉल 49 धावांची गरज आहे. आदरणीय गौरव पंडित पाटील साहेब गौरव कन्स्ट्रक्शनचे त्याच्या माध्यमातून आम्हाला 25,000 रुपये कॅश आर्थिक डोनेशन आहे स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. खरोखरच खूपच गावामध्ये दानशूर व्यक्तिमत्व आहेत. कुठेही गावाच्या बाहेर जाण्याची आवश्यकताच पडत नाही. एखाद्या गावामध्ये जर कार्यक्रम करायचा म्हटलं तर. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की संपूर्णतः जे लाईव्ह टेलिकास्ट माननीय श्री नरेश मारुती पाटील साहेब IBN लोकमतचे पत्रकार आहेत. त्याचबरोबर जितेंद्र आत्माराम पाटील साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत. कुमार अमित पंडित तारे साहेब एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. या तिन्ही व्यक्तिमत्वांनी मिळून हा फायनान्शियल बॅकअप आम्हाला लाईव्ह साठी दिलेला आहे.
त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ही फार मोठी उपलब्धी आहे खरं तर आमच्या आयोजकांसाठी. चला तर लगेच चौथ्या षटकाला सुरुवात करतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बोलिंग मार्क वर येतोय प्रेमनाथ. फुल टॉस स्वेल मध्ये तो दुसरं षटक हाताळण्याकरिता आलाय. झेलची संधी होती. पाटमोरे धावत असताना कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. ते 27. पंकजच्या समोर प्रेमनाथ आहे. चांगलं बॅटल आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन. मला आठवतं की पंकजनं मागचं पर्व गाजवलंय पूर्णपणे. त्याच्यामुळे त्याच्याकडून जास्त अपेक्षा जरूर असतील कारण आता केपीएल मध्ये बराचसा इतिहास मी देखील पोहोचवू शकतो कारण मागची 6 वर्ष खांडपी प्रीमियर लीगचा भाग होण्याची संधी मला मिळते. संघ मालक देखील आता मैदानाच्या अगदी एक कडेला बघायला मिळतात. प्रोत्साहन वाढवत असताना ज्ञानेश्वर सुंदर पाटील आणि त्यांचे योगदान देखील आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलेलं आहे. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. हो यावेळेला खूपच जास्त बाहेर होता पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक एक्स्ट्रा धावा आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 28 धावा तुम्हाला बघायला मिळतात. ज्या ब्राह्मणदेवच्या विरुद्ध जे लोकऱ्या देवाशी लढत आहे आणि यानंतरचा टॉस देखील संपन्न झालेला जिथे जय कानिपनाथ वर्सेस जय महाकाल या 2 संघांदरम्यान नाणेफेकी संपन्न झाली आहे. यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल. कुठेही जाऊ नका. प्रेमनाथचा यॉर्कर होता. भन्नाट वेग आहे बॉल मध्ये. प्रत्युत्तरच देता आलेला नाहीये पंकजला. एकच धाव त्याच्यावरती मिळते आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. त्या 29 रन्स. जे ब्राह्मणदेव टीम डिफेंडिंग चॅम्पियन आहे. उमेश पाटील आणि शशिकांत पाटील यांचा तो संघ आहे डिफेंडिंग चॅम्पियन. परंतु आता कुठेतरी चाचपळत असताना संघर्ष मोठा झालेला आहे तो संघाकरिता. सिंगल न तुमचं काम पूर्ण होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. चौकार षटकार तुम्हाला खेळावे लागतील तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. कैलासवासी मनीषा मगन पाटील यांच्या स्मरणार्थ जो एक प्रेक्षक स्टँड आहे आणि त्यांचे पुरस्कर्ते अविनाशजी मगन पाटील उद्योगपती कांडपे यांचं या ठिकाणी आगमन देखील झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक. हो स्वागत आहे. भन्नाट वेग अगदी स्कीट होत असताना बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. प्रेमची खासियत आहे. प्रेमकडे वेग चांगला आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तरच देता आलेला नाहीये. हे वर्ष कुठेतरी ग्रामीण संघांसाठी देखील खांडपेच्या खूपच चांगलं राहिलं कारण या वर्षामध्ये आता नुकतंच एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला. नाईट स्पर्धा जिंकून गावामध्ये तो सेलिब्रेशन सकाळपर्यंत डान्स गुलाल उधळला गेला. ऑन द राईज बाउन्स तिथे मिळाला. ऑन द राईज पूल करायचं होतं आणखी एक डॉट बॉल. हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत असताना जय लोकऱ्या दे टीम विजयी सलामी देण्याचा प्रयत्न करतात. विजयी आगाज करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय कारण आता समीकरण कठीण झालेलं आहे. सध्या तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 28 आहेत. बॅक टू बॅक यस 29 आहेत आणि बॅक टू बॅक आता डॉट बॉल येतात. प्रेशराइज केलेलं जात आहे. दबाव वाढवला जातोय जय लोकरादेव टीम कडून जय ब्राह्मणदेव संघावरती. शॉट थर्ड मॅन शॉट पॉइंट लेग बॅकवर्ड ऑफ द पॉइंट लेग फिल्डर आहे. यावेळेला लॉफ केला ओव्हर द सॅकवर वन बाउन्स इनटू द फॅन्स. क्लासिकल 4. What a great shot, yeah. Classical stroke from bat and 9 धात. याच फटक्यांची गरज आहे तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. शॉट ऑफ लेन
कमी गतीने टाकला होता बॉल आणि त्याच्यावर बाउन्स देखील प्राप्त केला. स्लो पॉइझन ज्याला म्हणतात, स्लो बाउन्सर, आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. आणि आज बरोबर 4 ओव्हरचा खेळ देखील संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 33 आणि उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची आवश्यकता असेल. आदरणीय आकाश रतन पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. कैलासवासी रतन गदल्या पाटील यांच्या स्मरणार्थ खांडपे प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत. आकाजी रतन पाटील, मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यायचे. त्याचबरोबर अविनाश मगन पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय मनीषा मगन पाटील प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय. या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अगदी नामदेव पाटील मैदानाच्या कडेने त्यांचा खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवत असताना आणि एक बघा अनाउन्समेंट आहे, जर जाणून बुजून तुम्ही एखाद्या बॅटरला रनआउट जर केला नाहीत तर मग किती धावांची पेनल्टी आहे ती तुम्हाला माहिती आहे. 5 धावांची पेनल्टी आहे. लक्षात ठेवा, पहिल्याच मॅच पासून आम्ही हे सर्व नियम तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आदरणीय अविनाश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेल्या उद्योगपती खांडपे मनीषा मगन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी नक्की स्पर्धेमध्ये आम्हाला प्रेक्षक स्टँड उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. 5वं षटक आहे राऊंड द विकेट. गोलंदाज झाल्या समोर फोर्स केलाय, टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. निघून गेल्या बॉल सरळ स्ट्रेट इज लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. कडक फटका बघायला मिळाला. या फटक्याची नितांत गरज आहे आणि तो फटका अखेर पंकजच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळतोय. ग्रेट सिक्सर फ्रॉम पंकज. आणि धावा झाल्या सिक्सरनं धावफलकावरती 39 धावा. 74चं लक्ष आहे. 35 धावा करायच्या आहेत. 11 बॉल शिल्लक आहेत. पंकजकडे ती हिंमत आहे आणि त्याचं रेप्युटेशन तो ठेवतो. जय ब्राह्मणदेव संघाला जिंकायचं असेल तर पंकजला अशाच पद्धतीनं खेळ करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी यत्नेशचं स्वागत करण्यात आलं. राऊंड द विकेट. फुल टॉस, पुन्हा फुल टॉस, लॉफ केलाय. वन मोर बिग हिट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बैक टू बैक दूसरा सिक्सर. What a fantastic hit, back to back. दुसरा सिक्सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि धावा झाल्या धावफलकावरती प्रचंड वेगानं 45च्या आकड्यावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड नाव. म्हणून ना क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत कोणीच सांगू शकलेला नाहीये की कोण जिंकलाय. अद्भुत खेळ म्हणजेच क्रिकेटचा. ओ क्लीन बॉल. दांडी 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 गुल. उद्ध्वस्त केलं स्टंपला पंकज पाटीलच्या. फलंदाज बाद. वाघाची शिकार.
परफेक्ट यॉर्कर, बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्यानंतर थेट यष्टा उद्ध्वस्त करणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय पंकज पाटील. एक आशेचं किरण होतं जे ब्राह्मणदेव संघाकरिता. आदरणीय नितेशजी पाटील ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत खांडपे चिंचवलीच्या, त्यांचं पुन्हा आगमन झालं. आपलं स्वागत आहे. 45. ओ हो यावेळेला पुन्हा एकदा खुदवा टप्प्याचा बॉल. आता इकडनं यज्ञेशना देखील सूर गवसलाय. ज्या वेळेला एक मोठा खेळाडू तुम्ही बाद करता त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स हाय होत असतो, आत्मविश्वास वाढत असतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला इथे बघायला मिळतोय. सर विकेट किपरच्या हातामध्ये येणारा बॉल. पहिलाच सामना तुम्ही पाहतायत खांडपे प्रीमियर लीगचा. तो पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल तुम्हाला बघायला मिळतोय आणि हा चेंडू देखील कीपरच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चांगली गोलंदाजी करत असताना चांगला कमबॅक पलटवार त्या ठिकाणी करत असताना तुम्हाला बघायला मिळतोय गोलंदाज यज्ञेश. आता समीकरण बदलले येणारे बॉल शिल्लक असतील ते फक्त आणि फक्त 7 सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या आहेत. 29 7 मध्ये 29 करायच्या आहेत. एक मोठा फटका मॅच मध्ये जिवंत ठेवणार. पुन्हा यॉर्कर, काय गोलंदाजी केली यज्ञेशनं. धावाचा देखील प्रयत्न केला होता. ओ हो ओव्हरथ्रो झाला, बॉल मागे निघाला. दुसरी धाव देखील मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच आहे आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि याच बरोबर आता शेवटच्या बॉलवर आलेल्या 3 धावा झाल्या धावफलकावरती 48 आणि आता उर्वरित येणारे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता 26 गरज. यस डीजे. यस थँक्यू डीजे. शेवटचे आता बॉल 6 शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या आहेत त्या 26 धावा. मॅच पूर्णपणे जय लोकरादेव टीमने आपल्या बाजूने झुकवली आहे. जय लोकरादेव टीमचा आपण विचार केला तर ज्ञानदेव पाटील अँड सोमनाथ पाटील फॅम टीम तुम्ही पाहतात आणि एका बाजूला जय ब्राह्मणदेव उमेशजी पाटील आणि शशिकांत पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. सिक्स बॉल्स, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर सूरज असेल. सूरज चमकणार का अगदी या जनार्दन तारे क्रीडांगणावरती. विजयानं आगाज कोण करणार, विजयी सलामी कोण देणार, याचं उत्तर आता तुम्हाला काही क्षणातच मिळेल. पहिला सामना तुम्ही पाहताय त्या स्पर्धेमधील अतिशय जल्लोषात उत्साहात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण येथे संपन्न केला. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ केला, बॉल हवेत अगेन्स्ट द विंड जाण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला फिल्डर आहेत, चुकी होणार नाहीये, पकडलाय झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता. सामना शेवटच्या 5 बॉल मध्ये 26 गरज.
ओ हो षटकार आलाय आणि मॅच संपलेली नाही असंच सांगितलंय फलंदाजानं. पहिल्याच बॉलवर शुभमच्या बॅट मधून आलेला भव्य सिक्सर तुम्हाला बघायला मिळतोय. शुभम कल्याण करणार की त्याच्या संघाचं. पहिल्याच बॉलवर त्यानं टोकलाय सिक्सर. आणि बघा ना, वेळोवेळी एक रेग्युलर इंटरव्हल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येतो आणि पुन्हा एकदा जय ब्राह्मदेव संघाला विजयाचं स्वप्न दाखवतं. 4 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. होऊ शकतात, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अंतिम ओव्हर मध्ये आकाशला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर मोठ्या प्रमाणात बक्षीस या स्पर्धेमध्ये सुपर 6 अँड सुपर 4 साठी प्राइज देखील दिला जाणार आहे. या वर्षी तर एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय केपीएलचा. मॅन ऑफ द मॅच साठी टोटल 11 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. हो, यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे काय घडले पाहूया. धावबाची संधी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. क्या बात है, झुकती है दुनिया लेकिन न चाहिए झुकाने वाला. जीत सकते हो मुकाबला लेकिन चाहिए अब यहाँ जिताने वाला. कोण होणार विजेता, पहिल्या विजयाची नोंद कोण करणार, विजयानं आगाज कोण करणार या स्पर्धेमध्ये. केपीएल सीझन 8 मध्ये 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वामध्ये विजयानं सुरुवात कोणता संघ येथे करणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. काही सन्मान देखील आपण यानंतर करणार आहोत आणि 11 बक्षिसे एकूण मॅन ऑफ द मॅच साठी दिली जाणार आहेत. बॉल द्यायचा आहे का? चला बॉल द्यायचा आहे मैदानात. मला वाटतं की भिवंडीमध्ये बाली ट्रॉफी नंतर ही स्पर्धा असेल की जिथे 11 बक्षीस आहेत एका सामनावीरासाठी. बरं आहेत, क्या बात आहे. वाढतायत वाढतायत बक्षीस वाढतायत हळूहळू. नितेश पाटील यांचा संघ देखील येथे दाखल झालेला आहे. स्वतः टीमचे स्पॉन्सर्ड देखील टीम सोबतच आहेत. आडव्या बॅटने एक्झिक्यूट करायचं होतं, यावेळेला मात्र प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाही आणि हा चेंडू सरळ निघून जातोय. डॉट बॉल. मॅन ऑफ द मॅच साठी खरं तर आम्हाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आलेली आहे कैलासवासी तुकाराम विठ्ठल पाटील आणि कैलासवासी अरुण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश तुकाराम पाटील साहेब, प्रोप्रायटर रुपेश मंडप डेकोरेशन आणि भिवंडीतील आता एक मोठं ब्रँड बनत चाललंय रुपेश मंडप, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हो, या दरम्यान खेळाडू आणखी एक बाद. त्यानंतर वैभव विश्वास पाटील अद्वैत ट्रान्सपोर्ट प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून मला गिफ्ट टॅम्पर लाभलेला आहे. धीरज विश्वनाथ पाटील यांच्याकडनं देखील गिफ्ट टॅम्पर, वैभव सुरेश पाटील गिफ्ट टॅम्पर, आकाश दिलीप पाटील गिफ्ट टॅम्पर, शिवाजी बबन पाटील गिफ्ट टॅम्पर, समीर बाळाराम पाटील द ओव्हन ऑट केक शॉप यांच्याकडनं केक पेस्ट्री. त्यानंतर करण गुरुनाथ पाटील कॅप लाभली आहे. त्यानंतर रमेश माधू भोई